श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 2. श्री गणेशाय नमः. त्रयमूर्ती राजा गुरु तुची माझा, कृष्णातिरी वास करुणी ओजा. सुभक्त तेथे करीती आनंदा, ते सुर स्वर्गी पाहाती विनोदा. ऐसा श्री गुरुचरण ध्यात, जाता भक्त नामांकित. अतिश्रमला चालत, राहिला एका वृक्षातळी. क्षण एक निद्रिस्त, मनी श्री गुरु चिंतित. कृपानिधी अनंत, दिसी स्वप्नी परेसा. रूप दिसे सुषुप्सित, जटाधारी भस्मांकित. व्याघ्र चर्म परिधानित, कासे पितांबर देखा. एवोनी योगेश्वरू जवळी, भस्म लाविले कपाळी. आश्वासुनी तया वेळी, अभयकर देतसे. इतके देखुनी सुषुप्सित, चेतन झाला नामांकित. चारी दिशा अवलोकित, विस्मय करी तये वेळी. मूर्ती देखिली सुषुप्सित, तेची ध्यातसे मनात. पुढे निघाला मार्ग क्रमित, प्रत्यक्ष देखे तैसाची. देखोनिया योगीशा ते, करीती झाला दंडवत. कृपा भाकी करुणावंत, तारी तारी म्हणतसे. कृपेने भक्ता लागुनी, येणे झाले कोठोणी. तुमचे नाव कवन मुनी, कवन स्थानी वास तुम्हा. सिद्ध म्हणे आपण योगी, हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी. प्रसिद्ध आमुचा गुरु जगी, नृसिंह सरस्वती विख्यात. त्यांचे स्थान गाणगापूर, अमरजा संगम भीमातीर. त्रयमूर्तीचा अवतार, नृसिंह सरस्वती. कीर्ती ब्रीद ख्याती, सांगतसे सिद्धयती. वंशोवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे. तू तारक आम्हासी, म्हणोनी माते भेटलासी. संहार करोणी संशयासी, निरोपावे स्वामिया. सिद्ध म्हणे तये वेळी, ऐक शिष्या स्तवममोळी. गुरुकृपा सूक्ष्मतळी, भक्तवत्सल परियेसा. गुरुकृपा होय ज्यास, दैन्य दिसे कैचे त्यास. समस्त देव त्यासी वैश्य, कळी काळासी जिंके नर. त्रयमूर्ती श्री गुरु, म्हणूनी जाणीजे निर्धारू. देऊ शकेल अखिल वरू, एका भावे भजावे. एखादे समये श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी. राखेल गुरु निर्धारी, आपुले भक्तजनांसी. ऐसे ऐकोनी नामकरणी, लागे सिद्धाची आचरणी. विनवतसे कर जोडुनी, भक्तिभावे करोनिया. स्वामी ऐसे निरोपिती, संदेह होतो माझे चित्ती. गुरुची केवी झाले त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर. आणिक तुम्ही निरोपिलेती, विष्णू रुद्र जरी कोपती. राखो शके गुरु निश्चिती, गुरु कोपलिया न राखी कोणी. हा बोल असे कवनाचा, कवन शास्त्र पुराणीचा. संदेह फेडी गा मनाचा, जेणे मन दृढ होय. सिद्ध म्हणे शिष्यासी, तुवा पुसिले आम्हासी. वेदवाक्य साक्षीसी, सांगेन ऐका एक चित्ते. वेदचारी उत्पन्न, झाले ब्रह्मयाचे मुखे करुण. त्याची पासाव पुराण, अष्टादश विख्यात. तया अष्टादशांत, ब्रह्मवाक्य असे ख्यात. पुराण ब्रह्मवैवर्त, प्रख्यात असे त्रिभुवनी. नारायण विष्णुमूर्ती, व्यास झाला द्वापारांती. प्रकाश केला हे क्षिती, ब्रह्मवाक्य विस्तार. तया व्यासापासूनी, ऐकिजे समस्त ऋषीजनी. तेची कथा विस्तारोणी, सांगेन ऐका एक चित्ते. चतुर्मुख ब्रह्मयासी, कलियुग पुसे हर्षी. गुरु महिमा विस्तारेसी, ब्रह्मदेवे निरोपिला. ब्रह्मदेवे कलियुगासी, सांगे केवी कारणेसी. आद्यंत विस्तारेसी, निरोपिजे स्वामिया. ऐक शिष्या एक चित्ता, जधी प्रळयो झाला होता. आदिमूर्ती निश्चिता होता, वटपत्र शयनी. अव्यक्त मुक्ती नारायण, होता वटपत्र शयन. बुद्धी संभवे चेतन, अनेक सृष्टी रचावया. जागृत होओनी नारायण, बुद्धी संभवे चेतन. कमळ उपजवी नाभीहून, त्रैलोक्याचे रचनाघर. तया कमळामधून, उदयो झाला ब्रह्मा आपण. चारी दिशा पाहोन, चतुर्मुख झाला देखा. म्हणे ब्रह्मा तये वेळी, समस्ताहुनी आपण बळी. मजहुन आणि कस्तुळी, कवन नाही म्हणतसे. हासोनिया नारायणू, बोले गाढ शब्दवचनू. आपण असे महाविष्णू, भज म्हणे तया वेळी.
देखोनिया श्री विष्णूशी नमस्कारी ब्रह्मा हर्षी स्तुती केली बहुवसी अनेक काळ परियेसा संतोषोणी नारायण निरोप दिधला अतिगहन सृष्टी रचिगा म्हणून आज्ञा दिल्ली तये वेळी ब्रह्मा विनवी विष्णूसी नेने सृष्टी रचावयासी देखिली नाही कैसी केवी रचू म्हणतसे ऐकोणी ब्रह्मयाचे वचनू निरोप त्यांसी महाविष्णू वेद असती हे घे म्हणून देता झाला तये वेळी सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तर तेनेची परी रचुनी स्थिर प्रकाश करी म्हणितले अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण जैशी आरसा असे खून सृष्टी रचावी तयपरी या वेदमार्गे सृष्टीसी रचिगा ब्रह्मया अहर्निशी म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मी रची सृष्टी ते सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वेदज अंडज नामे जारज उद्भिज उत्पजविले कृतत्रेता द्वापारयुग उपजवी मग कलियुग एक एकांते निरूपी मग भूमीवरी प्रवृत्त करी बोलावोनी कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परियेसी तुवा जाओणी भूमीसी प्रकाश करी आपणाते ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कृतयुग आले संतोषोण सांगेन जाओणी भूमीसी प्रकाश करी आपणाते सांगेन त्याचे लक्षण ऐका श्रोते एकचित्ते असत्य नेने कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे यज्ञोपवीत आभरण त्याचे रुद्राक्षमाळा करकंकणे एने रूपे युगकृत ब्रह्मयासी असे विनवित माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी मनुष्यलोक असत्य निंदा अपवादक माते नसाहे ते ऐक कवने परिवर्तावे ऐकोणी सत्ययुगाचे वचन निरोपी तो ब्रह्मा आपण तुवा वर्तावे सत्वगुण कचित काळ येणे परी वर्तता येणे परी ऐका झाली अवधी सत्याधिका बोलाओनी त्रेतायुगा ते विवेका निरोप ब्रह्मा परियेसा त्रेतायुगाचे लक्षण ऐक शिष्या सांगेन असे त्याची स्थूलतन हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळजन धर्मशास्त्र प्रवर्तन कर्ममार्ग ब्राह्मणांसी हाती देखा कुश समिधा असे धर्मप्रवर्तक सदावसे ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊनी भूमीवरी बोलावोनी ब्रह्मा ऋषी निरोप देती द्वापारासी सांगेन तयाचे रूपासी ऐका श्रोते एकचित्ते खडग खटवांग धरोणी हाती धनुष्यबाण एरा हाती लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया दोणी असे पुण्यपाप समान देखा स्वरूपे द्वापार ऐसानिका निरोप घेऊनी कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगाते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मदेखा ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षणे ऐका ब्रह्मयाचे सन्मुखा केवी गेले परियेसा विचारहीन अंतःकरणी पिशाच्या सारखे वदनी तोंड खालते करुणी ठाई ठाई पडतसे वृद्ध आपण विरागहीन कलहद्वेष सवे घेऊन वामहती धरुणी शिष्ण येत ब्रह्मया सन्मुख जिव्हा धरुणी उजवे हाती नाचे काली कली अतिप्रीती दोषोत्तरे करी स्तुती पुण्यपाप संमिश्रित हासे रडे वाकुल्या दावी वाकुडे तोंड मुखे शिवी ब्रह्मया पुढे उभा राही काय म्हणून निरोप देखोनी तयाचे लक्षण ब्रह्मा हासे अतिगहन पुसतसे अति विनोदाने जिव्हा लिंग जिव्हा का धरिली कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकांसी लिंग जिव्हा रक्षणारांसी हारी असे आपणाते ऐकोनी कलीचे वचन निरोप देता ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन आपुले गुण प्रकाशी ब्रह्मा सांगे कलियुगासी सांगेन तुझ उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नरासी स्वल्प असे एकशत पूर्वयुगायुगी देखा आयुष्य बहु मनुष्यलोका तप अनुष्ठान ऐका करीती असे अनेक दिवसवरी
मग होय तयांसी गती, आयुष्य असे अखंडिती, या कारणे कष्ट ते क्षिती बहुत दिवसपर्यंत. आता ऐसे नव्हे जान, स्वल्प आयु मनुष्यपण, करीती तप अनुष्ठान, शीघ्र पावती परमार्था. जे जन असतील ब्रह्मज्ञानी, पुण्य करीती जानोनी, त्यांसी तुवा साह्य होनी, वर्तत असे म्हणे ब्रह्मा. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन, कली म्हणतसे नमुन, स्वामींनी निरोपिले जे जन, तेची माझे वैरी असती. काळात्म्याचे ऐसे गुण, छेदन करील धर्मवासना, पुण्यात्माचे अंतःकरणा, उपजेल बुद्धी पापाविषयी. कलीचे वचन ऐकोनी, ब्रह्मा हसे अति गहनी, सांगतसे विस्तारोनी, उपाय कलिसी रहाटावया. काळ वेळ असती दोनी, तुझ साह्य होवोनी, येत असती निर्गुणी, तेची दाविती तुझ मार्ग. निर्मळ असती जे जन, तेची वैरी तुझे जान, मळमूत्रे वेष्टिले जन, तुझे इष्ट परियेसी. याची कारणे पापपुण्यासी, विरोध असे परियेसी, जे अधिक पुण्यराशी, तेची जिंकिती तुझ. या कलियुगा भीतरी, जन होतील येणे परी, जे जन साहतील तुझी क्रूरी, तेची ईश्वरी ऐक्य होती. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन, कलियुग करीतसे प्रश्न, कैसे साधूचे अंतःकरण, कवन असे निरोपावे. ब्रह्मा म्हणे ते वेळी, एक चित्ते ऐक कली, सांगेन ऐका श्रोते सकळी, सिद्ध म्हणे शिष्यासी. धैर्य धरोणी अंतःकरण, शुद्ध बुद्धी वर्तती जन, दोष न लागती कधी जाण, लोभावर्जित नरांसी. माता पिता सेवकांसी, अथवा सेवी ब्राह्मणांसी, गायत्री कपिलाधेनुसी, भजनारांसी दोष न लागे तुझा. वैष्णव अथवा शैवासी, जे सेविती नित्य तुळशीसी, आज्ञा माझी आहे त्यासी, तयासी बाधू नको. गुरुसेवक असतील र, पुराण श्रवण करणार, सर्व साधन धर्मपर, त्यांसी तू बाधू नको. कली विनवी ब्रह्मयासी, गुरु शब्द आहे कैसी, कवन गुरु स्वरूप कैसी, विस्तारावे मजप्रती. ऐकोनी कलीचे वचन, ब्रह्मा सांगतसे आपण, गकार म्हणजे सिद्धजान, रेफ हा पापस्य दाहकहा. उकार विष्णू अव्यक्त, ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित, त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य, म्हणून सांगे कलिसी. गुरु माता गुरु पिता, गुरु शंकरू निश्चिता, ईश्वरू होय जरी कोपता, गुरु रक्षील परियेसा. गुरु कोपेल एखाद्यासी, ईश्वर न राखे परियेसी, ईश्वरू कोपेल जरी त्यासी, श्री गुरु राखेल निश्चित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुरेव हा परमतत्व, तस्माद गुरुमुपाश्रयेत. गुरुब्रह्मा सत्य जाण, तोची रुद्र महाविष्णू, गुरुची ब्रह्म कारण, म्हणून गुरु आश्रवयावा. या कारणी श्री गुरुसी, भजावे शास्त्र मार्ग ऐसी, तीर्थव्रत योग तपासी, ज्योतिस्वरूप असे जाना. गुरु सेवता सर्वसिद्धी, होती परियेसी सर्ववृद्धी, कथा वर्तली अनादी, अपूर्व तुझ सांगेन. पूर्वी गोदावरीचे तीरी, अंगिरस ऋषीचा आश्रम थोरी, वृक्ष असती नाना परी, पुण्यनाभी मृग वसती. ब्रह्मा ऋषी आदी करोणी, तप करती तया स्थानी, तया वेदधर्म म्हणून पैलपुत्र होता द्विज. तया शिष्य बहु असती, वेदशास्त्र अभ्यासिती, त्यात दीपक म्हणजे ख्याती, शिष्य होता परियेसा. होता शिष्य गुरुपरायण, केला अभ्यास शास्त्र पुराण, झाला असे अति निपुण, तया गुरु सेवा करिता. वेदधर्म एके दिनी, समस्त शिष्यांती बोलावूनी, पुसतसे संतोषोनी, ऐका श्रोते सकळ जन. बोलावूनी शिष्यांसी, म्हणे गुरु परियेसी, प्रीती असेल जरी तुम्हासी, तरी माझे वाक्य परिसावे. शिष्य म्हणती गुरुसी, जे जे स्वामी निरोपदेसी, अंगीकारू भरवसी, आम्हासी तू तारक. ऐकोनी शिष्यांचे वचनी, संतोष झाला वेदधर्म मुनी, संदीपका ते बोलावूनी, सांगतसे परियेसा.
ऐका हो शिष्य सकळिक, आमचे पूर्वार्जित असे एक, जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके. अमुचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता, काही असे शेष आता भोगिल्या वाचुनी न सुटे जाणा. तपसामर्थ्ये जरी उपेक्षा करीत, तरी पाप मोक्षासी आड रिघत, याची कारणे निष्कृती करीत तया पाप घोरासी. न भोगिता आपुले देही, आपुले पापा निष्कृती नाही, हे निश्चित करुणी पाही भोगावे आम्ही पर्येसा. या पापाचे निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसीसी, जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री. या कारणे आपणासी न्यावे वाराणसी पुरीसी, पाप भोगीन स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे. या समत्त शिष्यांत कवणा असेल सामर्थ, अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यांसी. या शिष्यांमध्ये एक नाम असे संदीपक, बोलत असे अतिविवेक तया गुरुप्रती देखा. दीपक म्हणे श्री गुरुसी, पाप करिता देहनाशी, न करावा संग्रह दुःखासी, शीघ्र करावा प्रतिकारू. वेदधर्म म्हणे तयासी, दृढ देह असता मनुष्यासी, क्षालन करावे पापासी, अथवा वाढे विषापरी. अथवा तीर्थे प्रायचित्त, आपुले देही भोगोनी त्वरित, पापा वेगळेने होता निरुते, मुक्ती नव्हे आपणासी. दीपक म्हणे गुरुसी, स्वामी निरोपावे आपणासी, सेवा करीन स्वशक्तीसी, न करिता अनुमान सांगिजे. ऐकोनी दीपकाचे वचन, वेदधर्म म्हणे आपण, कुष्टी होईन अंगहीन अंध पांगुळ पर्येसा. संवत्सर 21 माते सांभाळावे बहुत, जरी असेल दृढ व्रत तरीच अंगीकार करावा. दीपक म्हणे गुरुसी, कुष्टी होईन आपण हर्षी, अंध होईल 21 वर्षी, पाप निष्कृती करीन. तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती, स्वामी निरोपावे त्वरिती म्हणून चरणी लागला. ऐकोणी शिष्याचे वचन, संतोषला वेदधर्म मुनी आपण, सांगतसे विस्तारोन लक्षण तया पापाचे. आपुले पाप आपणासी, ग्राह्य नो हे पुत्र शिष्यांसी, न भोगिता स्वदेहासी, नवचे पाप पर्येसा. या कारणे आपण देखा, भोगीन आपुले पाप दुःखा, आम्हासी सांभाळी तू दीपका 21 वर्षेपर्यंत. जे पीडितो रोगे देखा, प्रतिपाळणारासी कष्ट अधिका, मजहुनी संदीपका तुझ कष्ट अधिक जाण. या कारणे आपुले देही, भोगीन पाप निश्चयी, तुआ प्रतिपाळावे पाही काशीपुरी नेओनिया. तया काशीपुरी जाण, पापा वेगळा होईन, आपण शाश्वत पद पावेन तुझ करिता शिष्योत्तमा. दीपक म्हणे श्री गुरुसी, अवश्य नेईन पुरी काशी, सेवा करी 21 वर्षी, विश्वनाथा सम तुमची. ब्रह्मा म्हणे कलिसी, शिष्य होता कैसा त्यासी, कुष्ठ होतासी गुरुसी, नेले काशीपुराप्रती. मणिकर्णिका उत्तरेशी, कंबळेश्वर सन्निधेसी, राहिले तेथे पर्येसी गुरु शिष्य दोघेजण. स्नान करुणी मणिकर्णिकेसी, पूजा करीती विश्वनाथासी, प्रारब्ध भोग त्या गुरुसी, भोगित होता तया स्थानी. कुष्ठरोगे व्यापिले बहुत, अक्षहीन अति दुःखित, संदीपक सेवा करीत अतिभक्ती करुणी. भिक्षा मागोनी संदीपक, गुरुसी आणोनी देत नित्यक, करी पूजा भावे एक, विश्वनाथ स्वरूप म्हणत. भिक्षा आणिता एके दिनी, न जेवी श्री गुरु कोपोनी, स्वल्प आणिले म्हणोनी क्लेश सांडूनी देत भूमीवरी. एरे दिवशी जाऊनी शिष्य, आणि अन्न बहुवस, मिष्टान्न नानिसी म्हणून क्लेश करिता झाला पर्येसा. तितकेही आणि मागोनिया, सर्वस्व करीत सेवाया, कोपे देतसे शिविया परोपरी पर्येसा. एखादे समयी शिष्यासी, म्हणे ताता ज्ञानराशी, मज निमित्त कष्टलासी शिष्योत्तमा शिखामणी. सवेची म्हणे पापी क्रूरा, माते गांजिले अपारा, पू मांस विष्टामुत्रा क्षणक्षणा धूत नाही.
पाप जेथे असे बहुत, दैन्य मत्सर सहित वसत, शुभाशुभ नेने कचित, पाप रूप ते जाणावे, समस्त रोग असती देखा, कुष्ठ 16 भाग नव्हती का, वेदधर्म द्विजू एका, कष्ट तसे येणे परी, ऐसे गुरुचे गुणदोष, मनिना आणि तो शिष्य, सेवा करी एक मानस, तो ईश्वर म्हणोनी, जैसे जैसे मागे अन्न, आणूनी देतो परिपूर्ण, जैसा ईश्वर असे विष्णू, तैसा गुरु म्हणतसे, काशी सारखे क्षेत्र असता, कदा न करी तीर्थयात्रा, नवचे देवाचे यात्रा, गुरु सेवे वाचुनी, गुरु बोले निष्ठुरेसी, आपण मणी संतोषी, जे जे त्याचे मानसी, पाहिजे तैसा वर्ततसे, वर्तता येणे परी देख, प्रसन्न होऊनी पिनाक, येऊनी उभा सन्मुख, वरमाग म्हणतसे, अरे गुरु भक्ता दीपका, महाज्ञानी कुलदीपका, तुष्टलो तुझे भक्तीसी निका, प्रसन्न झालो माग आता, दीपक म्हणे ईश्वरासी, हे मृत्युंजय योमकेशी, न पुसता आपण गुरुसी, वरन घे परियेसा, म्हणून गेला गुरुपाशी, विनवत्यसे तयासी, विश्वनाथ आम्हासी, प्रसन्न होऊनी आलासे, निरोप झालिया स्वामीचा, मागेल उपशम व्याधीचा, वर होता सदाशिवाचा, होईल बरवे तुम्हासी, ऐकोनी शिष्याचे वचन, बोले श्री गुरु कोपोन, माझे व्याधी निमित्त जाण, नको प्रार्थू ईश्वरासी, भोगिल्या वाचोनी पातकासी, निवृत्ती नव्हेगा परियेसी, जन्मांतरी बाधिती ऐसी, धर्मशास्त्री असे जाण, ऐसे परी शिष्यासी, गुरु सांगे परियेसी, निरोप पुसुनी श्री गुरुसी, गेला ईश्वरा सन्मुख, जाऊनी म्हणे ईश्वरासी, न लगे वर आपणासी, नये गुरुचे मानसी, केवी घेऊ म्हणतसे, विस्मय करुनी योमकेशी, गेला निर्वाण मठापाशी, बोलावून समस्त देवांसी, सांगे वृत्तांत विष्णू पुढे, श्री विष्णू म्हणे शंकरास, कैसा गुरु कैसा शिष्य, कोठे त्यांचा असे वास, सांगावे मज प्रकाशोनी, सांगे ईश्वर विष्णूसी, आश्चर्य देखिले परियेसी, दीपक म्हणजे बाळ कैसी, श्री गुरु भक्ती करीतो अभिनव, गोदावरी तीरवासी, वेदधर्म म्हणजे तापसी, त्याची सेवा अहर्निशी, करीतो भावे एकचित्ते, वर देऊ म्हणून आपण, गेलो होतो तयापाशी जाण, गुरुचा निरोप नाही म्हणून, न घे वर परियेसा, तैसे तापसी योगियांसी, नव्हे मनवर द्यावयासी, बलात्कारे देता कैसी, वर न घेतो दीपक, तनमन गुरुसी समर्पोणी, सेवा करीतो संतोषोनी, त्रिमूर्ती गुरुची म्हणून निश्चय केला मानसी देखा, समस्त देव माता पिता, गुरुची होय ऐसे म्हणता, निश्चय केला असे चित्ता, गुरु परमात्मा म्हणून, इतुके ऐकोनी शारंग धरू, पहावया गेला शिष्य गुरु, त्यांचा भक्ती प्रकारू, पाहता झाला ते वेळी, सांगतले होते विश्वनाथे, अधिकत्व दिसे अनिक बहुते, संतोषोनी दीपकाते म्हणे विष्णू परियेसा, बोलावोनी दीपकासी, म्हणतसे ऋषिकेशी, तुष्टलो तुझ्या भक्तीसी, वर माग म्हणतसे, दीपक म्हणे विष्णूसी, काय भक्ती देखोनी आम्हासी, वर देसी परियेसी, कवन कार्या सांग मज, मी तर तुझ भजत नाही, तुझे नाम स्मरत नाही, बलात्कारे येऊनी पाही, केवी देसी वर मज, ऐकोनी दीपकाचे वचन, संतोषी झाला महाविष्णू, सांगतसे विस्तारोनी, तया दीपका प्रती देखा, गुरु भक्ती करिसी निर्वाणेसी, म्हणून जाहल संतोषी, जे भक्ती केली गुरुशी, तेची आम्हासी पावली, सेवा करीती माता पिता, ती पावे मज तत्वता, पती सेवा श्रिया करिता, तेची मज पावतसे, ऐसे ऐकोनी दीपक, नमिता झाला अनिक, विनवितसे ऐक सिद्ध म्हणे द्विजासी,
ऐक विष्णू ऋषिकेसी, निश्चय असे माझे मानसी, वेदशास्त्र मीमांसी गुरु आम्हासी देणार. गुरुपासुनी सर्व ज्ञान, त्रयमूर्ती होती आम्हा स्वाधीन. अमुचा देव गुरुची जाण, अन्यथा नाही आपणासी. सर्वदेव सर्वतीर्थ, गुरुची आम्हा असे सत्य, त्याचेनी आम्हा परमार्थ, केवी दूर असे सांग. जोवर द्याल तुम्ही मज, श्री गुरु देतो काय चोज. या कारणे श्री गुरुराज भजतसे परियेसा. संतोषोणी महाविष्णू, म्हणे धन्य धन्य माझा प्राणू. तुची शिष्य शिरोरत्न, भोळा भक्त तुची माझा. काहीतरी माग आता, वर देईन तत्वता. विश्वनाथ आला होता, दुसरे न आलो आपण देखा. दीपक म्हणे विष्णूसी, जरी वर आम्हा देसी. गुरुभक्ती अधिक होय मानसी, तैसे ज्ञान मज द्यावे. गुरुस्वरूप आपण ओळखे, तैसे ज्ञान देई सुखे. या परती न मागे आणिके, म्हणून चरणी लागला. दिधलावर शारंग पाणी, संतोषोनी बोले वाणी. अरे दीपका शिष्य शिरोमणी, माझा प्राण सखा ओसी. तुवा ओळखिले गुरुसी, देखिली दृष्टी परब्रह्मासी. अनिक जरी आम्हा पुससी, सांगेन ऐका एक चित्ते. जे जे समयी श्री गुरुसी, तू भक्तीने स्तुती करसी. तेने आम्ही होऊ संतोषी, तेची आमुची स्तुती जाण. वेद वाचिसी सांगेसी, वेदांत भाष्य अहर्निशी. वाचिती जनभक्तीसी, आम्हा पावे निर्धारी. बोलती वेद सिद्धांत, गुरुची ब्रह्मा ऐसे म्हणत. याची कारणे गुरु भजत, सर्व देव तुझ वैश्य. गुरु म्हणजे अक्षर दोन, अमृताचा समुद्र जाण. तयामध्ये बुडताची क्षण, केवी होय परियेसा. जयाचे हृदयी गुरुस्मरण, तोची त्रैलोकी पूज्य जाण. अमृतपान सदा सगुण, तोची शिष्य अमर होय. अथवा आपण अथवा ईश्वरू, ब्रह्मा देतो जोकावरू. फलप्राप्ती होय गुरु, गुरु त्रिमूर्ती याची कारणे. ऐसावर दीपकासी, दिधला विष्णूने परियेसी. ब्रह्मा सांगतसे कलिसी, एकचित्ते परियेसा. वरला धोनिया दीपक, गेला गुरुचे सन्मुख. पुसतसे गुरु ऐक, तया शिष्या दीपकासी. ऐक शिष्या कुळदीपका, काय दिधले वैकुंठ नायका. विस्तारोणी सांगणिका, माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे गुरुसी, वर दिधला ऋषिकेशी. म्या मागितले ऐसी, गुरुभक्ती व्हावी म्हणून. गुरुची सेवा तत्परेसी, अंतःकरणी दृढ शुद्ध ऐसी. वर दिधला संतोषी, दृढ भक्ती तुमचे चरणी. संतोषोणी तो गुरु, प्रसन्न झाला साक्षात्कारू. जीविते तू होय स्थिरू, काशीपुरी वास करू. तुझे वाक्य सर्वसिद्धी, तुझे द्वारी नवनिधी. विश्वनाथ तुझे स्वादी, म्हणे गुरु संतोषे. येणे परी शिष्यांसी, प्रसन्न झाला परियेसी. दिव्य देह तत्क्षणेसी, झाला गुरु वेदधर्म. भाव शिष्याचा पहावयास, कुष्टी झाला महाक्लेश. तो तापसी अतिविशेष, त्याची कैसे पाप राहे. लोकानुग्रह करावयासी, गेला होता पुरी काशी. काशी क्षेत्र महिमा ऐसी, पाप जाय सहस्र जन्मीचे. सिद्ध म्हणे नामकरणी, दृढ मन असावे याची गुणी. तरीच तरेल भवारणी, गुरुभक्ती असे येणे विधी. दृढ भक्ती असे जयापाशी, त्रिकरण सह मानसी. तोची लाधे ईश्वरासी, ईश्वर होय तयावश्य. गंगाधराचा नंदन, करीतसे श्रोतया नमन. न म्हणावे न्यून्यपूर्ण, माझे बोबडी बोलांसी. इति श्री गोरीचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे शिष्य दीपक आख्यानं नामं द्वितीयोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.